मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पार्थ त्याच्या रूममध्ये काम करत असतो. तर रम्या ही आता तेथे येते आणि त्याला असं तेथे एकट्यालाच पाहते. मनातच ती आता विचार करते, अगं रम्या, पार्थ शेजारी फोटो चिकटवून नुसतं काही होणार नाही. आधी नंदिनीला पार्थच्या मनातून अगदी कायमचं उतरवायला हवं, कारण काव्य काही जिद्दीने डिवोर्स घेतल्याशिवाय राहणार नाही. नंदिनीचं काही सांगता येत नाही, कारण नंदिनी आणि जीवा हे दोघेही एकमेकांपासून वेगळे होता कामा नये. जर नंदिनीने आणि जीवाने एकमेकांना डिवोर्स दिला तर माझं खूप नुकसान होऊ शकतं, ते मी अजिबातच होऊ देणार नाही, असं म्हणून ती पार्थकडे येते. त्याचवेळी आता लगेच ती आतमध्ये येते आणि मग म्हणते, अरे पार्थ, किती दिवसानंतर काम करताना मी पाहतीये. मग आता पार्थ म्हणतो, काय आहे ना, मला लवकरात लवकर काम आटोपून घ्यायचंय आणि संध्याकाळी नंदिनीच्या, असं म्हणून तो आता एका क्षणी थांबतो. त्याचवेळी रम्या आता म्हणते, तुम्हा दोघांनाही मोहित्यांच्या घरी जायचंय ना आज संध्याकाळी. तर ती पार्थ आता काहीच बोलत नाही, एकदम गप्प गप्प राहतो. त्याच्या लक्षात एका क्षणी लगेचच येतं की माझं लग्न काव्याबरोबर झाले, नंदिनी बरोबर नाही. मग तो एकदम शांतच होतो. त्यानंतर रम्या आता लगेच पार्थचा हात हातात घेते आणि त्याला म्हणते, अरे पार्थ, हे बघ ना काय आहे तुझ्या हातात, तर नंदिनी बरोबर झालेल्या एंगेजमेंटची अंगठी आहे अजून. तेव्हा पार्थला एका क्षणी धक्काच बसतो, तो काहीच बोलत नाही. मग त्यावेळी रम्या विचारते, आठवण अजूनही जपून ठेवली का? मग पार्थला नंदिनी बरोबर एंगेजमेंट केल्याचे सर्व क्षण आठवत असतात. त्यानंतर पुढे आता ती म्हणत असते की जे झालंय ते तू अजूनही स्वीकारलेलं नाहीयेस का पार्थ? अरे पण ती नंदिनी बघ ना, तिने सगळं काही कसं सहज स्वीकारलंय. तिने तर सर्वांसमोर सांगून सुद्धा टाकलंय की मी हे लग्न अजिबात मोडणार नाही. तुला आठवतंय ना, असं म्हणून ती पार्थला विचारते. मग त्यावेळी आता पार्थला आठवतं की कशा प्रकारे काव्या म्हणते की ताई, आपण डिवोर्स घेऊन मोकळं होऊयात. परंतु नंदिनी स्वतःच्या मताशी अगदी ठाम असते आणि म्हणते की जोपर्यंत जीवा स्वतःहून मला डिवोर्स देत नाही तोपर्यंत मी नाही घेऊ शकत डिवोर्स. कारण माझ्या पाठीमागे आज कुणीही नव्हतं, तर जीवाने माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्याबरोबर लग्न केलं. त्याचवेळी आता पार्थ रागातच लगेच लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, त्यांना जे हवंय त्या ते करू शकतात. आता रम्या म्हणते, अरे तिला जे हवंय तेच केलंय तिने, तुझ्या लहान भावाबरोबर लग्न केलंय. मग आता पार्थला लगेचच जीवा आणि नंदिनीच्या लग्नाचे ते क्षण आठवतात की कशा प्रकारे जेव्हा काव्याचा आणि माझा गृहप्रवेश होत होता त्याचवेळी नेमकं जीवा आणि नंदिनी हे दोघेही लग्न करून घरी आले. त्यानंतरच आता रम्या ही पुढे म्हणते, मला तर या मुलीचं कळतच नाही, या लग्नामुळे घरामध्ये वातावरण कसं झालंय तू बघतोस ना. अरे तो बिचारा जीवा तर बघ ना कसा घरामध्ये असून नसल्यासारखा आहे. ती काव्य तर सारखी आपली हाडतूड करत असते आणि तू मेंटली किती डिस्टर्ब आहे हे तर दिसतंच. पण ती नंदिनी बघ ना, किती कॅज्युअली वागतीये, घरासमोर दिवा काय लावतीये आणि सकाळी उठून सर्वांसाठी नाश्ता काय बनवतीये. अरे इतकंच काय पार्थ, तर तुझ्या आणि काव्याच्या पाया पडायला सांगितलं तरीही ते मागे राहिली नाही पार्थ. तेव्हा पार्थला आता ते सर्व क्षण आठवत असतात की कशा प्रकारे माझ्या पाया नंदिनी आणि जीवा हे दोघेही पडले. ती माणूस आहे की दुसरी कोण आहे काहीच कसा फरक पडत नाही, असं म्हणून रम्या उगीच आता पार्थचा ब्रेनवॉश करत असते. त्याच्या मनात नंदिनीविषयी काही भीही भरवू लागते. त्याचवेळी पार्थला आता जरा राग येतो. मग आता रम्या लगेच त्याचा हात पकडते आणि म्हणते, हे बघ पार्थ, मला माहीत आहे तुला त्रास होतोय, परंतु त्या नंदिनीसाठी त्रास करून घेण्यामध्ये तरी काय उपयोग आहे? ती तुझी काळजीच करत नाहीये. अरे बघ ना, तिने किती सहज तुझ्या लहान भावाबरोबर लग्न केलं आणि हेच करायचं होतं तर तुझ्याबरोबर लग्नाचं नाटकच का केलं तिने? त्या दीपकने किडनॅप केलं होतं. आता काय माहीत आपल्याला, त्याने खरंच तिला किडनॅप केलं होतं की हीच त्याचा हात धरून गेली होती ते? ती ना फक्त संस्कार्य असल्याचं नाटक करतीये. ती ना ॲक्च्युली कशी आहे माहिती आहे का? अरे चीप आणि कॅरेक्टरलेस मुलगी आहे. आता असं रम्याने म्हटल्याबरोबरच पार्थच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते आणि तो खूप जोरातच शट ऑफ असं रम्याला म्हणतो आणि तिची बोलतीच बंद करून टाकतो. त्यानंतर रम्या आता एकदम घाबरूनच जाते. तेव्हा तो पुन्हा एकदा म्हणतो, जस्ट शट अप.
कारण लग्नामध्ये काय झालं होतं तुला माहीत असेल. लग्नामध्ये काय झालं होतं हे तुला काहीही माहीत नाही आहे, त्यामुळे एक शब्द देखील बोलायचं नाही, समजलं. त्या खूप असं म्हणून तो पुन्हा एकदा नंदिनीबद्दल बोलणार असतो, पण आता या क्षणी काहीच बोलत नाही. आपली खुर्ची बाजूला लोटतो आणि लगेचच तेथून जातो. त्याचवेळी आता रम्याला अतिराग आलेला असतो, तेव्हा ती खूप रागात असते आणि म्हणते की आता तू माझ्यावर चिडला आहेस पार्थ, परंतु हळूहळू कसं आहे ना, माझं म्हणणं लगेचच तुला पटेल सुद्धा. मग पुढे जाऊन तू स्वतः नंदिनीला नाही तर अगदी मलाच निवडशील. तर आता दुसरीकडे नंदिनी आणि आरू या दोघीही गप्पा मारत असतात. मग आता त्याच वेळी आरू आता नंदिनीला म्हणते की मी नेहमीच असं म्हणायचे की मला एकटीला माझी रूम हवी आहे, बेडरूम, परंतु आता मला ती मिळाली पण खूप एकटं वाटतंय ग ताई. तेव्हा नंदिनीला खूपच वाईट वाटतं. त्यानंतर आरू पुन्हा एकदा विचारते की मला सांग तुमची बेडरूम कशी आहे ग ताई. तेव्हा नंदिनीला जरा धक्काच बसतो. काव्य आता खूपच रागात विचारते, दुसरा टॉपिक नाही आहे का काही बोलायला, आणि नसेल ना तर एकदम गप्प बस, असं म्हणून ती भडकते. तेव्हा आरू विचारते, ताई अगं हिचं काय आहे ग, मी विचारतीये ना फक्त, मग ही अशी का बोलते मला कळतच नाही. मग त्यानंतर आता आपण गप्पा मारूयात, बोल ना तुला काय बोलायचंय, असं आता लगेचच नंदिनी विचारते. मग आता आरू म्हणते की मला सांग की तो जीवा कसा आहे ग. तेव्हा जीवाचं नाव घेतल्यानंतर मात्र लगेचच काव्या रागात अजून आरूकडे पाहू लागते. पुढे आता आरू विचारते की तुमचं बोलणं झालं की नाही. अगं नाही, आत्तापर्यंत कसं आहे ना, मी फक्त पार्थ जिजूंबरोबरच गप्पा मारल्या आहेत ना. नाही म्हणजे जीवासुद्धा तसा चांगलाच वाटतो आणि लग्नामध्ये त्याने जे काही केलं ना त्यासाठी खरंच हॅट्स ऑफ. तेव्हा काव्याला आता काय करावं सुचत नाही, ती एकदम गप्पच बसून घेते. त्यानंतर नंदिनी म्हणते, हे मात्र खरं आहे, म्हणजे लग्नाअगोदर मी कधी बोलले नाही एवढं जीवाबरोबर, पण लग्नात त्यांनी जे काही केलंय त्या एका गोष्टीमुळे माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयीचा रिस्पेक्टच आहे. कारण कसं आहे ना, कोणत्याही नात्याची सुरुवात ही फक्त रिस्पेक्टनेच होते. मग त्याच वेळी आता आरू म्हणते, चला चांगलं आहे, मग काही टेन्शन नाही. अगं मला तुझं तसं टेन्शनच नाही आहे, पण टेन्शन दुसरं कुणाचं तरी आहे, असं म्हणून ती काव्याकडे पाहते. मग आता कसं जमवून घेणार त्यांचं त्यांनाच माहीत. तेव्हा काव्य आता रागातच पुढे येते आणि यू जस्ट शट अप आरुषी. अगं आपलं वय काय, आपण बोलतो काय याचं भान तरी आहे का तुला. अगं ज्या गोष्टीची आपल्याला अक्कलच नाहीये त्या गोष्टीबद्दल आपण बोलूच नाहीये. देवाने तोंड दिलं म्हणून नुसतं बोलतच राहायचं का, असं म्हणून काव्याचा पारा चढलेला असतो. त्याच वेळी आता आरू ही एकदमच रडू लागते, तिला काहीच बोलता येत नाही. मग आता ती म्हणते, मी जस्ट बोलले होते फक्त. मग आता काव्याचा हा राग पाहून आरूला खूपच वाईट वाटत असतं, तर नंदिनी तिला समजावते. मग पुढे आता समोरच्याला मदत आपण करू शकत नाही तर त्याची चेष्टासुद्धा करायची नसते, असं काव्या रागातच म्हणते. त्याचवेळी आता आरू म्हणते, अगं पण मी मस्करी करत होते. त्याचवेळी आता काव्या म्हणते, आरुषी अगं पण माझं लग्न मस्करीचा विषय नाहीये, तू ना जरा लक्षात ठेव. तू करतेस का लग्न करतेस. अगं भोगते का तू, मी जे काही भोगतीये ना ते तू भोगतेस का, तुला जमणार आहे का हे काही, असं म्हणून लगेचच आता काव्या भडकते. मग आता नंदिनी काव्याला म्हणते, काव्या अगं जरा तू शांत राहा ना गं, अगं तू काय बोलतीये ना मला कळतंय. अगं बोलता बोलता ती फक्त बोलून गेली आहे, लहान आहे अजून. मग आता काव्या म्हणते की लहान तर आपण सगळेच असतो ग, पण कसं आहे ना, एक दिवस आपलं नशीबच आपल्याला खूप मोठं करतं आणि आपल्यातला सगळा इनोसन्स असा मारून टाकतं. आपल्याला हवं ते आपल्या हातातून हिसकावून घेऊन नको ते आपल्या हातात थोपवलं जातं आणि त्याला म्हणतात लग्न. आता करायचंय का लग्न, असं काव्य ही जोरातच आरुषीवर ओरडते. मग त्याच वेळी आता आरू रडतच म्हणते की कसं आहे ना, लग्न झाल्यानंतर माणसं जर एवढी बदलत असतील ना तर मला अजिबात नाही करायचं लग्न. आता लगेचच आरू रडत तेथून जाते. मग आता नंदिनी काव्याला म्हणते, काव्या. तेव्हा आता काव्या लगेच नंदिनीचा हात झिडकारते आणि एकदम चिडलेलीच असते. तर आता दुसरीकडे मानिनीने आता मिठाईची तयारी केलेली असते, कारण नंदिनीच्या घरी द्यायची असते. त्याचवेळी आता विक्रम तेथे येतो आणि विचारतो, अरे वा मिठाई, मग आता आपली मुलं सासूरवाडीला जाणार आहेत म्हटल्यानंतर मिठाई द्यायला नको का, असं आता मानिनी म्हणते.
त्याच वेळी आता विक्रम विचारतो, आपल्यासाठी सुद्धा मागवली आहे ना तू मिठाई? तेव्हा तेव्हा मानिनी विचारते, आता आपल्याला कशाला मिठाई हवी आहे? आपल्याला बॉर्डरलाईन शुगर डिटेक्ट झाली आहे ना, मग मिठाई वगैरेच्या मोहात अजिबात पडायचं नाही. तेव्हा आता विक्रम म्हणतो, ठीक आहे, नाही खाणार मी मिठाई. मग त्याच वेळी आता तुमच्यासाठी उद्या कमी गोडाचा शिरा बनवते, चालेल ना? विक्रम हो असं म्हणतो. तेवढ्यातच पार्थ आता तयार होऊन तेथे येतो. त्यानंतर मानिनी विचारते, आलास का बाळा? हे बघ, मोहित्यांसाठी मिठाई घेऊन आले आहे, देशमुखांकडून आणली आहे असं सांग तिकडे, आणि धनंजय भाऊजींच्या हातातच दे. त्याच वेळी आता विक्रम म्हणतो, काही नाही रे, तिकडे जा, मस्तपैकी छान जेवा, त्याचबरोबर गप्पा मारा आणि येताना आपापल्या बायकांना सुद्धा घेऊन या. तेवढ्यातच आता जीवासुद्धा तयार होऊन तेथे येतो आणि जरा रागातच पार्थकडे पाहतो. आणि म्हणते, बाळांनो, ही मिठाई घ्या आणि निघा बरं आता. तेव्हा रागातच जीवा म्हणतो, मी याच्यासोबत नाही जाणार. हे ऐकून तर पार्थला धक्काच बसतो. मग त्याच वेळी लगेचच मानिनी विचारते, बाळा जीवा, आपलं बोलणं झालंय ना, मग प्लीज. तेव्हा जीवा म्हणतो, मी जायला तयार आहे, परंतु याच्यासोबत नाही जाणार. त्याच वेळी विक्रम रागवतो आणि म्हणतो की तुम्ही एका घरातले भाऊ भाऊ आहात ना, आणि याच्यासोबत जाणार नाही म्हणजे जीवा तुझं काय चाललंय? मग त्याच वेळी मानिनी सुद्धा म्हणते की एका घरातून दोन दोन गाड्या तुम्ही घेऊन जाणार का आता? ते बरं दिसतं का? असं म्हणून ती आता भडकते. काय चाललंय काय तुमचं? असं म्हणून ती आता खूपच चिडलेली असते. मग आता मानिनी स्वतः पार्थला म्हणते, ही मिठाई घे. तेव्हा पार्थ आता लगेच ती मिठाई घेतो. मग त्यानंतर अजूनही जीवा जरा चिडलेलाच असतो. मानिनी म्हणते, जीवा, तरीही जीवा ऐकतच नाही. मग त्यानंतर मानिनी म्हणते, आता मी 3 आकडे मोजणार आहे, 3 म्हणायच्या आत तुम्ही दोघांनीही इथून एकत्रच जायचं आहे. त्यानंतर ती आता 1, 2 असं म्हणते. त्याच वेळी आता जीवा मात्र त्याच्या आईबाबांकडे पाहतच राहतो आणि त्यानंतर 3 म्हणायच्या आतच पटकन पुढे एकटाच निघून जातो. त्याच वेळी आता सर्वजण त्याच्याकडे पाहत राहतात. मग आता मानिनी लगेच पार्थजवळ जाते आणि म्हणते, पार्थ बाळा, हे बघ, तू मोठा आहेस आणि जीवा लहान आहे, म्हटल्यानंतर तू जीवाला जरा समजून घे. तो अल्लड आहे, हट्टी आहे, आपल्याला माहीत आहे ना. तेव्हा पार्थ फक्त हो असं म्हणतो आणि लगेचच तेथून जातो. ते दोघेही तेथून गेल्यानंतर आता लगेचच मानिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती आता म्हणते की कधी लहानपणी ते दोघे अजिबात भांडले नाहीत. मग आता विक्रम त्याच वेळी म्हणतो, कसं आहे ना, म्हणूनच आत्ता ते भांडतायत. पण आता या सगळ्याचा त्रास करून घेऊ नकोस हा मानिनी. हे बघ, हा गुंता सगळा काही सुटेल लवकरच, आणि मुलंसुद्धा हे लग्न हळूहळू असं ॲक्सेप्ट करतील सुद्धा. त्या मुली गेल्या आहेत ना माहेरी, बघ आता येतानी आहेत त्यापेक्षा जरा शहाण्या होऊनच येतील. त्याचवेळी मानिनी म्हणते, जे शहाणे आहेत ना ते शहाण्यासारखेच वागतात हो, परंतु जे शहाणे नाही आहेत त्यांचं काय? अहो, मला पार्थ आणि नंदिनीची अजिबात काळजी नाही आहे हो, परंतु जीवा आणि काव्याची आहे फक्त, कारण ते दोघेही तितकेच हट्टी आहेत बघा. असं म्हणून ती अगोदर प्रार्थना करते की देवा, सगळं काही नीट होऊ दे रे बाबा. तेव्हा विक्रम मानिनीला जवळ घेतो आणि म्हणतो, होईल सगळं ठीक. तर इकडे शारदाही स्वयंपाक बनवत असते. त्याचवेळी नंदिनी तेथे जाते आणि म्हणते की आई, अगं, एवढा बेत केलाय तू, कशासाठी, कशाला करत बसलीस? मग आता पहिल्यांदा जावई येणार आहे म्हटल्यानंतर काही खास बेत करायला नको का? असं लगेचच ती म्हणते. तेव्हा नंदिनी म्हणते, बरं एकटीच करत बसलीस? अगं, मला सांगायचं ना, मी केली असती ना काहीतरी मदत. त्याचवेळी आता दे बरं, मी करते मदत, असं म्हणून नंदिनी आज जरा बाजूला व्हायला सांगते. पण आता शारदा म्हणते, बाळा, अगं, लग्न झाल्यानंतर मुलीने मदत करायला नाही तर माहेरपणासाठी फक्त यायचं असतं. त्यानंतर आता लगेचच शारदा विचारते, तुमच्यामध्ये काही झालंय का गं? कारण आरुषी मगाशी रूममधून आली ना, तेव्हा तिचा मूड तर अजिबातच ठीक नव्हता. त्याचवेळी आता नंदिनी म्हणते, नाही ग, तसं काही नाही, पण काव्या आणि आरूची लुटूपुटूची भांडणं तुला माहीतच असेल ना. आणि हा आत्ता आठवलं की आम्ही दोघींनी आरूला फोन नाही केला ना, म्हणून आमच्यावर ती चिडली आहे. त्याचवेळी आता शारदा विचारते, पण नंदिनी, सगळं ठीक आहे ना बाळा? अगं, मला ना काल रात्री झोप आलीच नाही आणि असं वाटतंय की यापुढे रात्री कधी शांत झोप लागणारच नाही. मग नंदिनी म्हणते, आई, अगं, एवढा विचार करू नको बरं. अगं, खरंच सांगू का, विक्रम काका, मानिनी काकू एवढे समजून घेतात ना आम्हाला की काही काळजीच नाही.
मग त्याचवेळी वसुताई आणि रम्याचं काय असं शारदा विचारते. मग त्याचवेळी नंदिनी एकदम गप्प होते आणि म्हणते, एकाच ताटातील सर्व भाज्यांची चव एकसारखी कशी असेल आणि तसंच एका घरातील सर्व माणसं एकसारखी तरी कशी असतील. तेव्हा आता शारदा म्हणते, तू खूप समजूतदार आहेस ग नंदिनी, परंतु मला ना फक्त आणि फक्त काव्याची काळजी वाटते. अगं आल्यापासून माझ्याशी एक शब्द सुद्धा ती धड बोललेली नाहीये. मग त्याच वेळी नंदिनी म्हणते, खरं सांगू का ग आई, अगं सध्या काव्याच्या कानापर्यंत आपल्या कुणाचेच आवाज पोहोचत नाहीयेत आणि मला असं वाटतं या परिस्थितीमध्ये तिने तिचं शांत होणं खूप महत्वाचं आहे. पण तू काहीही काळजी करू नको, मी आहे ना, मी काव्याचा हात कधीही म्हणजे कधीही सोडणार नाही. शारदाला काव्याचं खरंच खूप टेन्शन आलेलं असतं. ते पाहून आता नंदिनी म्हणते, आई तू ना फक्त आणि फक्त तुझा विचार कर, दुसरा कोणाचाही नको. काव्याला मी आहे सांभाळायला, असं म्हणून आता ती शारदाला शांत व्हायला सांगते. तर नंदिनीलाच आता काव्याबद्दल खूप टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे आता काव्या ही रूममध्ये बसलेली असते आणि तिला आठवतं की कशाप्रकारे नंदिनीताई ही जीवाचं कौतुक करत होती आणि जीवाबद्दल ताईला रिस्पेक्ट वाटतोय. हे सगळं आठवून आठवून आता काव्याला खूप त्रास होत असतो. तिला काय करावं सुचत नसतं. जीवाची तिला सततच आठवण येत असते. तेव्हा ती त्या आठवणीमध्ये खूप रडत असते. त्यानंतर आता तर ती आता एका कपाटातून बॉक्स काढते. त्यामध्ये जीवाने आत्तापर्यंत दिलेल्या सर्व भेटवस्तू असतात, गिफ्ट्स असतात. तेव्हा ते गिफ्ट्स एक एक करून आता लगेच काव्या पाहू लागते आणि ते असे हृदयाशी कवटाळते आणि खूप रडत असते. तिला आता आठवतं की कशा प्रकारे जीवाने हे मला सगळं काही दिलं होतं. तेव्हा आता त्यामध्ये खूप छान छान असे गिफ्ट्स असतात. त्याचबरोबर एक घड्याळसुद्धा असतं आणि जीवा व तिचा एक फोटोसुद्धा असतो. काव्याला तो फोटो पाहून आता राहवत नाही. ती तो फोटो असा छातीशी धरून खूप रडू लागते आणि जीवाच्या आठवणीतच अगदी झुरून जाते. तर दुसरीकडे रम्या रूममध्ये असते. तेवढ्यातच तेथे आता मंजू येते आणि म्हणते, बापरे, या दोन्हीही बहिणी नाही तर आज किती शांत शांत वाटतंय ना घरामध्ये. त्यावेळी रम्या रागातच विचारते, काय ग, त्या काय खातायत का तुला? मग मंजू म्हणते, अगं खात नाही ग काही, पण ती नंदिनी माहीत आहे ना कशी आहे, सतत आपली बर्फासारखी नुसती थंड थंड असते आणि तिच्या त्या थंडपणाची नेहमीच मला भीती वाटते. आणि ती काव्या सतत आपली चिडचिड, आपलं नुसती भांडणं करणं, वैताग आणला होता त्या दोन्हीही बहिणींनी. आता आज कसं त्या दोघी नाहीत तर कसं मस्त सगळं काही शांत शांत वाटतंय. त्याच वेळी आता रम्या म्हणते की अगं शांत शांत नाही तर मला अगदी भकास भकास वाटते. तुला असं का वाटतंय एवढं शांत शांत? मग आता मंजू म्हणते, अगं काय झालं? त्याच वेळी लगेचच आता रम्या म्हणते, मावशी, माझा पार्थ गेलाय तिकडे. आता ते दोघेही तिथे पोहोचले सुद्धा असतील. अगं माझं पार्थबरोबर जर लग्न झालं असतं ना, तर पार्थ आत्ता या क्षणी इथे ना माझ्याबरोबर बसून जेवत असता. त्याचवेळी आता मंजू म्हणते, हो ना बरोबर आहे, या लग्नामध्ये गृहप्रवेशसुद्धा तूच केला असता आणि लग्नाचे फोटोजसुद्धा तुझेच आले असते. तेव्हा करेक्ट, अगदी करेक्ट बोलतीयस तू, असं म्हणून लगेचच आता रम्या ही म्हणते, तू करेक्ट बोलते. अगं मला तर खूप टेन्शन आलं होतं आणि या काव्याचं तिकडे गेल्यानंतर जर मन बदललं तर. पण मला ना जरा मस्त आयडिया सुचली आहे, तुझा फोन दे बरं. अगं थांब जरा, असं म्हणून लगेचच ती आता तिच्याकडून मोबाईल घेत मग आता डन असं म्हणून आता रम्या खुश होते. त्याच वेळी लगेचच आता मंजू विचारते, काय झाले? मग आता काव्याचं आणि पार्थचं जे काही लग्न झालं होतं तो प्रसंग तिने अजिबातच विसरता कामा नये. त्यामुळे त्या दोघांच्या लग्नाचे फोटोज मी पाठवले आहेत तिला. तर इकडे काव्या अजूनही जीवाच्याच आठवणीत असते आणि रडत असते. त्याचवेळी तिच्या मोबाईलवर मेसेजेस येतात. तर आता ती लगेच ते फोटोज पाहू लागते. मग आता ते फोटो पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर आता इकडे रम्या म्हणते की ती आग आहे ना, मग त्या आगीमध्ये असंच मी थोडं थोडं तेल ओतत राहणार. ती अशी सतत संतापलेली हवी तरच ती हे लग्न मोडायचा विचार करेन ना.
मग आता मंजू म्हणते हो बरोबर आहे तुझं. तर रम्या आता लगेचच पुन्हा एकदा त्या फोटोकडे पाहत असते. ते आता काव्या ही खूपच चिडते आणि म्हणते हा नुसता मूर्खपणा चाललाय. हे माझ्या आणि जीवाच्या लग्नाचे फोटो असायला हवे होते. ते काही नाही आता जे झालं ते झालं, परंतु आता इथून पुढचे फोटो माझे आणि फक्त जीवाचे असतील आणि आता मला काहीतरी ठोस पाऊल उचलावंच लागेल. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आरू म्हणते की मला तुला सॉरी म्हणायचं आहे, तेव्हा काव्याला खूप वाईट वाटतं आणि ती आरूला घट्ट मिठी मारते. त्याचवेळी आता नंदिनी तेथे म्हणते की मला घ्या ना तुमच्या दोघींमध्ये, असं म्हणून ती हात पुढे करते. पण आता लगेचच काव्या रागात म्हणते आधीसारखं काहीच राहिलेलं नाही आहे ना, तू आणि ना मी राहिलेली आहे. तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटतं. इकडे काव्य आता शारदाला म्हणते की चल बाळा, खाली सगळेजण तुझी वाट पाहत आहेत. तेव्हा काव्य म्हणते मला नाही यायचंय. मग ताईने केलंय ना ॲक्सेप्ट, असं आता शारदा म्हणते. त्याच वेळी आता काव्य म्हणते मी ताई नाही आहे, मी काव्य आहे, समजलं? त्यामुळे मी त्या घरी पुन्हा जाणार नाही. शारदा म्हणते मी तुझी बॅग भरतीये, तुला जावं तर लागेलच, असं म्हणून ती काव्याचं सामान काढत असते. त्याचवेळी काव्याच्या आता त्या सामानामधून एक लॉकेट खाली पडतं. त्यामध्ये जीवा आणि काव्याचा फोटो असतो. तेव्हा ते लॉकेट हातात घेत शारदा विचारते काय, याचा अर्थ तुझं जीवावर प्रेम आहे? तर काव्याला मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.